हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम काय असतो, कसं प्रोग्राम लिहायचं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये कमेंट सेक्शन, कशा टाईपचे कमेंट्स आहे ते. नाऊ टुडे वी सी द टाईप्स ऑफ सी. सी प्रोग्रामिंगमध्ये कोणते टाईप्स आहेत, कोणते डेटा टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर जसं मेन फंक्शन लिहिताना INT लिहिलेलं होतं, तिथे मी तुम्हाला सांगितलं दिस इज द इंटीजर डेटा टाईप. ओके, बट that integer data type is categorized in main type, that is integral. So there are basically 4 types of data types in C. First is void, second one is integer, third one is floating, then derived. void चा ऑलरेडी मी अर्थ सांगितला आहे. इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू, सो इट डझंट डिराइव्ड एनी टाईप. void हा फक्त स्वतःपुरता मर्यादित आहे, तो फक्त डिक्लेअर्ड होतो, तो कोणाला व्हॅल्यू पास करत नाही किंवा त्याचं काही व्हॅल्यू रिटर्न होत नाही. नेक्स्ट आहे तुमचा इंटिग्रल हॅविंग 3 डिफरंट टाइप्स. फर्स्ट इज बुलियन, सेकंड इज कॅरेक्टर, थर्ड इज इंटीजर. that will be written like INT. okay, then character is written like CHAR and boolean is BOOLEAN. boolean हे मेन टाईप झाले आणि त्याच्यापासून त्याचे सब टाईप्स आपण काय करतो ॲज अ डेटा टाईप म्हणून यूज होतो. देन नेक्स्ट आहे फ्लोटिंग पॉईंट मीन्स जसं तुम्हाला 2.5 अशी व्हॅल्यू हवी असेल तर त्यासाठी आपण काय करतो, फ्लोटिंग पॉईंट नंबर डिक्लेअर करतो. इंटीजर म्हणजे फक्त तुमचं इनपुट जे असेल ते काय असेल 2 असेल तर 3 किंवा 5 असेल किंवा 10 असेल, मीन्स दिस इज युअर इंटीजर व्हॅल्यू. ओके, बुलियन म्हणजे काय, वेदर चेक युअर एक्सप्रेशन इज ट्रू ऑर नॉट. म्हणजे जसं आपण बल्ब ऑन आहे की ऑफ आहे हे कंडिशन चेक करण्यासाठी कोणता डेटा टाईप यूज करतो, बुलियन. कॅरेक्टर म्हणजे काय, इट विल बी ॲक्सेप्ट or print the value of character like A, B, C, D. सिंगल कॅरेक्टर ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा डिस्प्ले करण्यासाठी कोणता डेटा टाईप यूज करावा लागतो, कॅरेक्टर. तर इंटीजर हॅविंग 3 डिफरंट टाईप्स, बुलियन, कॅरेक्टर अँड इंटीजर, आणि त्याचा मेन टाईप काय आहे, इंटिग्रल. ओके, नेक्स्ट आहे फ्लोटिंग पॉईंट हॅविंग अगेन 3 टाईप्स, रिअल, इमॅजिनरी अँड कॉम्प्लेक्स. तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर माहिती काय असतो, तर दॅट कॉम्प्लेक्स नंबर विल बी accessed by using this type. Imaginary part will be declared by using imaginary type and real will be accept by using real type. But basically we are using floating point as a float data type. okay, floating point साठी कोणता डेटा टाइप आहे, फ्लोट. इंटिग्रल साठी आहे INT, कॅरेक्टर साठी आहे CHAR, बुलियन साठी आहे BOOLEN, बुलियन. that will be small letter as used as a data type and this is the main class of your data type. that is the difference between them. and last आहे data type derived म्हणजे ह्या मेन डेटा टाईप पासून आपण नेक्स्ट जे काही डेटा टाईप स्वतः क्रिएट करतोय that is called as derived data type. so I think all of you understand what are the types in C. there are 4 data types in C. first is void, integral, floating point and derived. void doesn't derived any, means void doesn't characterize any other data types, it is only one single because it doesn't return any value. second one is integral having 3 types, that is boolean, character and integer. third having floating point, it is again divided into subtypes, that real, imaginary and complex. and last data type is derived. the name itself indicates it is derived from your primary data types. these are all primary data types. okay, I think it is understand. if any doubt ask me. next आहे concept identifier म्हणजे काय, तर identifier is nothing but the name of data and other object in the program. म्हणजे जसं आपण म्हणतो आयडेंटिफाय करण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू आपल्याला त्याचा एका युनिक ॲड्रेसपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर त्या एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला किंवा कशाला म्हणू शकतो, हां व्हेरिएबलला नेम देणं म्हणजे त्याच्या नावावरून तो आयडेंटिफाय होतो की व्हॉट इज द यूज ऑफ दॅट व्हेरिएबल किंवा तो व्हेरिएबल काय आहे. याचं बेटर एक्झाम्पल आयडेंटिफायर म्हणजे काय हे जर तुम्हाला एक्झाम्पल रिअल टाईम द्यायचं ठरलं तर युअर नेम. आता
क्लासमध्ये 60 स्टुडंट आहे, 60मध्ये मला एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटला जर कॉल करायचं असेल तर आय वॉन्ट द वन युनिक नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर student, then I can call him or her according to that unique name, and that unique name is nothing but your identifier. Same in C programming, जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलचा डेटा ॲक्सेस करायचा असेल तर दॅट डेटा शुड बी accessed by using some name or the unique address that is called as your identifier in C programming. Got it? Identify the particular value of the variable or name of the variable according to the unique address, that is called as identifier. तर आयडेंटिफायर डिक्लेअर करण्यासाठी काही रूल्स आहे. तर आयडेंटिफायरचा फर्स्ट रूल काय सांगतो की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अल्फाबेटिक कॅरेक्टर और अंडरस्कोर. तुम्हाला एखादा व्हेरिएबलचं नाव द्यायचं असेल, जसं तुमचं नाव आहे, एखाद्या मुलाचं नाव आहे, आपण असं म्हणतो का 1 2 3 साक्षी इकडे ये, किंवा असं म्हणतो का @ राहुल, नाही ना. नाव कधी पण कुठून स्टार्ट होतं? राहुल. ओके, देन साक्षी मीन्स इट ऑलवेज स्टार्ट विथ युअर अल्फाबेट्स. दॅट्स वाय सेम इज हिअर. आयडेंटिफायरचा फर्स्ट रूल काय म्हणतो? युअर आयडेंटिफायर ऑलवेज स्टार्ट विथ अल्फाबेट लाईक ABC. ओके, किंवा मग अंडरस्कोर. अंडरस्कोर मीन्स अंडरस्कोर XYZ. दॅट शुड बी अलाउडेड बट नॉट अलाउडेड लाईक दिस #ABC. ओके, किंवा मग 1 2 3 XY. दॅट इज नॉट अलाउडेड ॲज अ डिक्लरेशन ऑफ आयडेंटिफायर. हे नाव अलाउडेड नसणार, बट ABC XYZ किंवा अंडरस्कोर XYZ अंडरस्कोर PQR दॅट नेम शुड बी अलाउडेड ॲज अ आयडेंटिफायर. सेकंड आहे मस्ट कन्सिस्ट ओनली ऑफ अल्फाबेटिक कॅरेक्टर्स, डिजिट और अंडरस्कोर. म्हणजे सेकंड रूल काय सांगतो की तुमचा आयडेंटिफायरमध्ये काय काय असलं पाहिजे? अल्फाबेटिक कॅरेक्टर लाईक PQR, देन अंडरस्कोर सिम्बॉल दॅट इज तो पुढे असो मागे असो अलाउडेड, आणि त्याच्यासोबत काय अलाउडेड आहे? डिजिट्स. तर तुम्हाला अंडरस्कोर 1 2 3 किंवा 1 2 3 XYZ सुरुवातीला 1 2 3 अलाउड नाही आहे, बट लास्टला तुम्ही राईट डाऊन करू शकता ॲज अ आयडेंटिफायर. त्याचं एक एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं लिहू शकता लाईक MN1 2, किंवा तुम्ही असंही देऊ शकता नंबर 1. एखाद्या नंबरला डिक्लेअर करायचं असेल तर नंबर 1 असं लिहू शकता, किंवा तुम्ही एक N1 N2 असंही डिक्लेअर करू शकता. दॅट इज अलाउडेड, बट 1 N2 N2 असं अलाउडेड नाही आहे. ओके, सो ऑलवेज युअर identifier should be start with alphabetic character or underscore, and it can be combination of digit, alphabets and underscore. Then third rule काय सांगतो? first 63 characters of an identifier are significant. म्हणजे तुमचं आयडेंटिफायरचं जे नाव आहे ते तुम्ही अप टू 63 कॅरेक्टर देऊ शकता, बट दॅट कॅरेक्टर्स आर सिग्निफिकंट. अँड लास्ट आहे कॅन नॉट डुप्लिकेट अ कीवर्ड. म्हणजे C प्रोग्रामचे बाय डिफॉल्ट काही कीवर्ड्स ठरलेले आहेत, काही नावं ठरलेले आहेत की त्या नेमचा यूज पर्टिक्युलर फंक्शनसाठीच केला जातो, किंवा त्याचं एक स्पेसिफिक काम ठरलेलं आहे. लाईक त्यामध्ये जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की डेटा टाईप्समध्ये INT हे जे INT हे जे नाव आहे दॅट इज द फिक्स बाय युझिंग C कीवर्ड. याला एक कीवर्ड असं म्हटलं जातं Cचं. तर तुम्हाला तुमच्या व्हेरिएबलचं नाव INT देता येणार नाही, बिकॉज इट इज प्री डिफाईन्ड बाय द C कंपायलर. C कंपायलरने ऑलरेडी त्याला डिफाईन करून ठेवलेलं आहे त्याचा एका स्पेसिफिक यूजसाठी. सो तुम्ही स्वतःचं आयडेंटिफायर म्हणून INTला यूज करू शकत नाही. जर केलं तर तो डुप्लिकेट कीवर्ड म्हणून तो एरर दाखवू शकतो. सो रूल्स आहेत आयडेंटिफायरचे 4, ते लक्षात आले. ओके, फर्स्ट रूल आहे की युअर identifier name always be start with alphabetic character or underscore. It is the combination of alphabetic characters, digits or underscore. Then it is having up to 63 characters and doesn't write down the keyword as a identifier. Okay, now same एक नोट तुमच्यासाठी दिली आहे की an identifier must start with letter underscore, जे आत्ता आपण रूलमध्ये बघितलं तेच आहे. ओके, नेक्स्ट आहे C इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज.
केस सेन्सिटिव्ह लँग्वेज असल्यामुळे मी पहिलेच त्याच्या फ्युचरमध्ये पण तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सी केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. तर तुम्ही डिक्लेअर करताना आयडेंटिफायर जर तुम्ही ए कॅपिटल देत असाल, बी आणि सी स्मॉल देत असाल, तर यूज करताना पण असाच यूज करायचा. जर तुम्ही ए बी सी यूज करत असाल तर दॅट बोथ आर डिफरंट आयडेंटिफायर. ओके, हे कन्सिडर केले जातात. दिस इज वन आयडेंटिफायर अँड दिस इज युअर सेकंड आयडेंटिफायर. बोथ आर नॉट इक्वल बिकॉज सी इज युअर केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके, तर इतकं लक्षात ठेवायचं. जे तुम्ही डिक्लेअर करताय आयडेंटिफायरचं नाव, जसं N1 लिहित आहे स्मॉलमध्ये, तर तो यूज करताना पण स्मॉलमधला N1च यूज करायचा. नॉट इज रिटन लाईक धिस. ओके, नेक्स्ट काही व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स कोणते आहेत त्याचे एक्झाम्पल सांगते. फर्स्ट आहे फक्त ए, इट इज व्हॅलिड. ओके, देन स्टुडंट अंडरस्कोर नेम, अंडरस्कोर इन बिटवीन अल्फाबेट्स आहे आणि अंडरस्कोर स्टार्टिंगला पण चालतं, सो इट इज द व्हॅलिड आयडेंटिफायर. देन अंडरस्कोर ए सिस्टम नेम, अगेन इट इज व्हॅलिड. अंडरस्कोर बुल इज व्हॅलिड. आता मागे मी बुलियन टाकलं होता डेटा टाईप. ओके, तर तो कसा आहे स्मॉलमध्ये, बट हिअर वी आर युजिंग कॅपिटल बी अँड OLL ओनली बुल, सो इट इज नॉट अ कीवर्ड, सो इट इज अलाउडेड. देन INT अंडरस्कोर मीन, हे पूर्ण कॅप्समध्ये तरी चालेल, अलाउडेड आहे. नॉट नेसेसरी की कॅपिटल लेटर नाही चालत, दोघी चालतात. बट जे तुम्ही इथे डिक्लेअर करताना घेतले तेच तुम्ही खाली प्रोग्राममध्ये यूज करताना घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तो केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे तो सांगेल की इट इज नॉट डिफाईन. आता इनव्हॅलिड कसे आहेत, जर तुम्ही सुरुवातीलाच डॉलर सिम्बॉल टाकला आणि मग तुम्ही अल्फाबेट्सने याचं कॉम्बिनेशन सम हे नाव लिहिलं तर इट इज नॉट अलाउडेड. बट जर तुम्ही सम डॉलर टाकलं तर इट इज अलाउडेड. तर डिफरन्स लक्षात आला की सुरुवातीला डॉलर सिम्बॉल अलाउडेड नाही आहे, सुरुवातीला फक्त अंडरस्कोर सिम्बॉल अलाउडेड आहे आयडेंटिफायर डिक्लेअर करताना. सेकंड आहे इनव्हॅलिड नेम कोणता आहे, टू नेम, इट इज नॉट अलाउडेड. नेम टू इज अलाउडेड बट टू नेम इज नॉट अलाउडेड बिकॉज युअर डिजिट इज स्टार्टेड your identifier name over there, but it is not allowed. Your identifier always start with alphabetic as the rule, so it is invalid name. Then sum underscore salary, but here it is not underscore, see it is dash, so it is not allowed. Then STDNT NMBR contain space, या दोघांमध्ये स्पेस आहे बरोबर, सो स्पेस अलाउडेड नाही आहे. एक तर स्पेस रिमूव्ह करण्यासाठी अंडरस्कोर टाका किंवा डायरेक्ट NMBR कंबाईन करा टी नंतर, तर तो अलाउड होईल. आणि INT हा ऑलरेडी प्रीडिफाईन कीवर्ड आहे बाय सी, सो इट इज इनव्हॅलिड नेम. तर आय थिंक इथे क्लिअर झालं असेल की डेटा टाईप काय आहे आणि व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर कसा डिक्लेअर करायचा, त्याचे रूल्स काय आहे आणि तो त्याचे काही एक्झाम्पल इथे आपण बघितले. तर व्हॅलिड एक्झाम्पल आणि इनव्हॅलिड कसे लिहू शकतो आपण आयडेंटिफायर हे सगळ्यांना समजलं असेल. ओके, ओके, नाउ वी सी द टाइप्स. ऑलरेडी आपण डेटा टाइप्स बघितले आहे सीचे, सेम टाइप्स आहेत. बट टाइप म्हणजे काय, तर टाइप डिफाईन्स अ सेट ऑफ व्हॅल्यूज अँड सेट ऑफ ऑपरेशन दॅट कॅन बी अप्लाइड ऑन दोज व्हॅल्यू. तर याचा एक सिम्पल अर्थ सांगायचा ठरला तर आपण जे नाव देतोय दॅट नेम शुड बी ऑन विच टाईप, त्या नावामध्ये जी व्हॅल्यू घ्यायची ती कोणत्या टाईपची असली पाहिजे. तर तो टाईप इज नथिंग बट युअर डेटा टाईप इन सी. याचं रेग्युलर रुटीनमधलं एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर साक्षी, साक्षी हे नाव आहे. तर हे आयडेंटिफाय होतं की वेदर त्याचं टाईप गर्ल आहे की बॉय आहे. तर साक्षी हे नावच आपल्याला काय करतं, आयडेंटिफाय करून देतो की इट इज अ दिस नेम शुड बी अ गर्ल्स नेम. ओके, तर सेम लाईक दॅट की आपल्याला इथे आयडेंटिफायर तर डिक्लेअर केला आहे बट तो कोणत्या टाईपचा आहे, त्याच्यात कोणती व्हॅल्यू सेट करायची किंवा कोणती व्हॅल्यू घ्यायची, तर दॅट शुड बी डिपेंड ऑन देअर टाईप. ऑलरेडी वी सी इन द प्रिवियस PPT की व्हॉट आर द टाइप्स इन सी, लाईक व्हॉइड, इंटिग्रल, फ्लोटिंग पॉईंट अँड डिराइव्ड. तर त्याचे मेन क्लास होते ते, आता त्याच्यामध्ये ते टाइप्स कसे लिहायचे ते आपण बघूया. बट टाइप म्हणजे क्लिअर झालं आहे की टाइप म्हणजे काय, की इट डिफाईन्स द सेट ऑफ व्हॅल्यूज और सेट ऑफ ऑपरेशन
दॅट कॅन बी अप्लाइड ऑन दोज व्हॅल्यूज. त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज स्कॅन करण्यासाठी किंवा त्या व्हॅल्यूजची आयडेंटिफायरची व्हॅल्यू घेण्यासाठी तो आयडेंटिफायर कोणत्या टाईपचा असणं गरजेचं आहे ते डिफाईन करणं म्हणजे देर आर डेटा टाईप्स इन सी. तर बघूया आपण अगेन सेम डेटा टाईप्स इज ओव्हर देअर जे आपण आत्ता बघितले. ओके, तर त्यातलं व्हॉइड डेटा टाईप डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू सो इट इज ओनली वन. नाऊ सी फर्स्ट कॅरेक्टर टाईप्स लाईक धिस. ओके, the character having char and wchar t. Then next आहे integer type. Integer having 5 type. First is short integer, integer, long integer, long integer. These are depend on their size. Okay, according to the size change your data type will be changed. बाकी data type most commonly use होतो int and these all are the types of integer but only the size is changed. मग सर्वात छोटी साईज कोणाची आहे? शॉर्ट इंटीजरची. ओके, दिस इज सर्वात पहिले जो लिहिला आहे तो शॉर्ट इंटीजर, त्याची साईज सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर थोडा मोठा साईज कोणाची आहे? आय एन टीची. देन लॉंगची, देन लॉंग इंटीजरची. मीन्स सर्वात मोठी साईजचा इंटीजर व्हॅल्यू कोणत्या डेटा टाईपनी घेऊ शकतो आपण? लॉंग इंटीजरनी. देन इथे त्याच्या रेंज दिला आहे की किती बिट्सपर्यंत व्हॅल्यू आपण घेऊ शकतो डेटा टाईपची. तर शॉर्ट इंटीजरची साईज आहे 2 बाईट. किती बाईट आहे? 2 बाईट. साईज तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारू शकता. प्रोग्राम येतो तुम्हाला की साईज ऑफ इंटीजर ए काय आहे, तर ती कशावर डिपेंड आहे? त्याच्या टाईपवरती. तर जर टाईप शॉर्ट इंटीजर टाईपची व्हॅल्यू 2 असेल आणि तुम्ही डिक्लेअर करताय शॉर्ट इंटीजर अँड व्हेरिएबल नेम शुड बी ए आणि तुम्हाला विचारली की एची साईज काय, आउटपुटमध्ये दिलं साईज ऑफ ए प्रिंट करा, तर साईज ऑफ ए शुड बी 2 बिकॉज इट्स डेटा टाईप इज शॉर्ट इंटीजर. आलं लक्षात? हाऊ टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ पर्टिक्युलर व्हेरिएबल और पर्टिक्युलर आयडेंटिफायर बाय यूजिंग देअर डेटा टाईप. नेक्स्ट आहे आय एन टी. आय एन टीची साईज आहे 4 बाईट. देन लॉंग इंटीजरची साईज आहे सेम लाईक 4 बाईट, बोथ आर सेम. त्याची रेंज मिनिमम व्हॅल्यू पण सेम आहे. अँड लॉंग इंटीजरची साईज आहे 8 बाईट आणि त्याच्या इथे तुम्हाला मिनिमम व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ती कुठून स्टार्ट होतात तर कुठपर्यंत स्टार्ट होतात. एकदा चेक करा. साईन अँड अनसाईन दोघी दिले आहे, प्लस मायनस व्हॅल्यूज. बट मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू इतक्या विचारल्या जात नाही, बट त्याची साईजवर ही ऑलवेज क्वेश्चन असतो की हाऊ टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ व्हेरिएबल. गॉट इट? नाऊ नेक्स्ट टाईप इज फ्लोटिंग पॉईंट टाईप. फ्लोटिंग पॉईंटमध्ये जसं आपण मगाशी त्याचे क्लास बघितले रियल, इमॅजिनरी अँड कॉम्प्लेक्स. बट त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत? डेटा टाईप लिहिताना कसं लिहायचा? फ्लोट, डबल अँड लॉंग डबल. सेम अकॉर्डिंग टू साईज. ओके, दिस टाईप विल बी चेंजेस. तर फ्लोटिंग पॉईंट हा मेन क्लास झाला. याच्यात 3 टाईप आहेत डेटा टाईप. फर्स्ट आहे फ्लोट, सेकंड डबल, देन लॉंग डबल. तर फ्लोट हा थोडा लहान आहे, याची साईज कमी असते ॲज कम्पेअर टू डबल. डबलची साईज कमी असते ॲज कम्पेअर टू लॉंग डबल. तर साईज किती आहे ते आपण इथे बघूया आता. ओके, float is less than double, double is less than long double. Okay, float having 8 bytes. Like this we see the size of floating point. Okay, तर float जो आहे फर्स्ट फ्लोटची साईज आहे तुमची 4 बाईट, नॉट 8 बाईट, सॉरी. फ्लोटची 4 बाईट आहे. देन डबलची आहे 8 बाईट अँड देन लॉंग डबलची आहे 16 बाईट. ॲज कम्पेअर टू दिस 4 लहान आहे, म्हणजे सर्वात पहिले फ्लोटिंग पॉईंट आहे, देन डबल आहे, देन लॉंग डबल आहे. जितकं प्रिसिजन व्हॅल्यू तुम्हाला जास्त घ्यायची आहे तितक्या अकॉर्डिंग तुम्ही त्याचा व्हेरिएबल डबल, फ्लोट किंवा लॉंग डबलमध्ये डिक्लेअर करू शकता. जसं इंटीजरची होती तुमची काय होती? शॉर्ट इंटीजरची 2 बाईट. देन इंटीजरची होती 4 बाईट. ओके, देन लॉंग इंटीजरची होती 4 बाईट अँड लॉंग इंटीजरची 8 बाईट. तर इथे तसंच आहे, फ्लोटची आहे 4 बाईट,
डबलचे आहे 8 बाईट आणि लॉंग डबलचे आहे 16 बाईट. दॅट इज द साईज ऑफ युअर फ्लोटिंग टाईप डेटा. नाऊ हिअर डेटा टाईपची समरी बघूया. व्हॉइड हा त्याचा क्लास झाला, टाईप त्याचा व्हॉइड आहे, बट सीमध्ये लिहिताना ऑल लेटर शुड बी स्मॉल. डिक्लेअर कसं करणार तुम्ही, स्मॉल VOID व्हॉइड. ओके. क्लास इंटिग्रल आहे, त्याचे टाईप आहेत 3, बुलियन, कॅरेक्टर आणि इंटिजर. बुलियनला इम्प्लिमेंट करतात सीमध्ये ॲज अ बुल, BOOL, ऑल लेटर्स आर स्मॉल. कॅरेक्टरला डिक्लेअर करता, कॅरेक्टर टाईपला डिक्लेअर करता सी प्रोग्रामिंगमध्ये ॲज अ कॅर, CHAR किंवा WCHAR_T. इंटिजर हा क्लास झाला, त्याचे टाईप्स डिक्लेअर करू शकतो ॲज अ व्हेरिएबल. शॉर्ट इंटिजर INT, लॉंग INT, लॉंग INT. हे इम्प्लिमेंट करताना यूज करायचं आहे, लाईक डिक्लेअर करायचं आहे व्हेरिएबल तुम्हाला ॲज अ इंटिजर. मीन्स तुम्हाला ची व्हॅल्यू घ्यायची आहे A = 5, तर A = 5, तर ते ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला पहिले व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल इंटिजर A. ओके. हा झाला त्याचा डेटा टाईप INT आणि हा त्याचा आयडेंटिफायर नेम झाला किंवा व्हेरिएबलचं नेम झालं. या नेममध्ये तुम्ही 5 ही व्हॅल्यू ॲक्सेस करू शकता. तर त्यासाठी C इम्प्लिमेंटेशनमध्ये INT लिहावं लागतं, बट त्याचा मेन क्लास कोणता आहे, इंटिजर. ओके. इतकं लक्षात ठेवायचं. डिफरन्स लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट आहे फ्लोटिंग पॉईंट टाईप. त्याचे क्लास आहे रिअल, इमॅजिनरी आणि कॉम्प्लेक्स. तर रिअलमध्ये आहे फ्लोट, डबल अँड लॉंग डबल. इमॅजिनरीमध्ये आहे फ्लोट इमॅजिनरी, डबल इमॅजिनरी, लॉंग डबल इमॅजिनरी. अँड कॉम्प्लेक्समध्ये आहे फ्लोट कॉम्प्लेक्स, डबल कॉम्प्लेक्स अँड लॉंग डबल कॉम्प्लेक्स. आय थिंक तुम्हाला टाईप्स ऑफ डेटा समजले असतील. कसे डिक्लेअर करायचे व्हेरिएबल, आयडेंटिफायरचे नेम काय, कसे लिहायचे, त्यांचा रूल काय आहे ते समजलं आहे. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. थँक्यू.